नमस्कार, भुसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड, कशा आहात तुम्ही? छान आणि मजेत आहात ना? तर हो, छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ टाकायला थोडासा उशीरच झाला आहे, तर तुम्ही समजून घेऊ शकता, मला माहिती आहे. तर बघा, हा रथसप्तमी दिवशीचा व्हिडिओ. कसं आहे की रथसप्तमी दिवशी शेवटचा दिवस असतो, हळदी कुंकू आणि बोरनाण करायचा. तर त्या दिवशी ठरलं आमचं अचानक, कारण की इतके दिवस कमी आले होते ना, ह्या वर्षी खूप कमी दिवस आले होते रथसप्तमीला. तर त्यामुळं खूप घाई होत होती सगळ्या स्त्रियांची. कारण की आठवडाभर म्हटल्यानंतर हळदी कुंकासाठी खूप दिवस लागतात. प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकू म्हटल्यावर कसं जमणार ना. तर त्यामुळे सगळ्यांचं आज उद्या म्हणत म्हणत आपलं मागच राहिलं. तर चला म्हटलं, असू द्या, आपण करूया. तर त्या दिवशी रथसप्तमी पण होती. कसं आहे की आणि आमच्याकडे पौष महिन्यामध्ये जेवढे रविवार येतील तेवढ्या रविवारी सूर्यनारायणाची सकाळी सकाळी म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर सूर्यनारायणाची पूजा केली जाते पाटावरती मांडून. तर अशा पद्धतीने उपवास सगळे संपले होते. तर रथसप्तमीच्या दिवशी आज पण रथराणूबाई काढून पाटावरती पूजा केली जाते. तर अशा पद्धतीने आणि खास करून आज पुरणपोळीचा बेत केला जातो आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तर त्यानंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे आवरला. तर असं करता करता सगळी तयारी करता करता 2 वाजले आणि त्यानंतर उपवास वगैरे सोडला आणि उपवास सोडल्यानंतर मग हळदी कुंकाची आणि बोरनाणाची तयारी चालू केलो. कसं आहे की बोरनाण असल्यानंतर खूप तयारी करावी लागते. सगळं छोटे छोटे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण लक्ष द्यावं लागते. आणि हळदी कुंकू असले कसं फक्त आपण रांगोळी वगैरे काढतो आणि त्यानंतर तयार होण्यासाठी साडी वगैरे घालणं असं असतं. पण हे बोरनाण म्हटल्यानंतर चॉकलेट्स आहेत का नाही, मुरमुरे आहेत का नाही, किंवा आपलं बोरनाणासाठी जे काही वाण असतं ते वाण, किंवा दुसरं काही हळदी कुंकू सगळं व्यवस्थित प्लेट तयार केली का नाही, हे सगळं बघावं लागतं. कधी कधी कसं होतं की खूप घाई असते तेव्हा काहीतरी विसरतं. मेन जे हवं असतं तेच विसरलं जातं, असं होतं. तर त्यामुळे मी खूप लक्ष देऊन करत असते. आणि त्यानंतर केल्यानंतर बघा, इथे सर्व सुवासिनी स्त्रिया आल्या आणि त्यानंतर इथे मल्हार आणि कृष्णवीच्या बोरनाणाची तयारी केली आणि सगळ्यांनी औक्षण वगैरे केलं. आणि त्यानंतर इथे श्री विठ्ठल रुक्मिणी आणि कुंज निकुंज म्हणजेच आमचे छोटेसे बाळकृष्ण गोपाळांचं अगोदर आम्ही इथे बोरनाण केलं सर्व देवतांचं. आणि त्यानंतर इथे मुलांचं बोरनाण केलं, म्हणजेच मल्हार आणि कृष्णवीचं. आणि त्यानंतर इथे खूप मज्जा वाटत होती सर्व मुलांना, कारण की खाली इतके मुलं होते की सगळे चॉकलेट्स शोधत होते. कोणाला चॉकलेट मिळतं असं त्यांची धावपळ चालली होती. एकमेकांच्या अंगावर पडत होते, इतकं मस्ती चालली होती. त्यानंतर इथे बघा, आम्हाला इथे जागासुद्धा नव्हता पाऊल ठेवायला, तरी पण आम्ही थोडा थोडा जागा तसंच ॲडजस्ट करून इथे बोरनाण खूप छान पद्धतीने साजरा केला. आणि खूप सगळ्यांना खूप मज्जा हौस वाटत होती, कारण मल्हार कृष्णवी इतके शांत बसले होते ना यावेळेस पहिल्यांदाच. कारण दरवर्षी ते इतके रडायला होतं त्या दोघांना पण यावर्षी त्यांना सगळं समजत होतं आणि खूप त्यांना वाटत होतं त्यांचा काहीतरी बड्डे आहे म्हणून ते किती तयारी करत होती की आज माझा बड्डे आहे. त्यांना काय केलं की असं बड्डेच आहे असं वाटतं. आणि त्यानंतर मग बोरनाण झाल्यानंतर इथे हळदी कुंकू लगेचच चालू केलं. आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर बघा, सर्व एक एक स्त्रिया म्हणजेच सुवासिनी स्त्रियांना आम्ही इथे हळदी कुंकू लावून वाण देत होतो, कारण की सगळ्यांचं अगोदर आम्ही वाण घेतलं होतं आणि त्यानंतर आमचं शेवटी आज शेवटच्या दिवशी सगळ्यांना वाण देत होतो. कसं असतं की आपण वाण घेतल्यानंतर देणं पण तेवढंच गरजेचं असतं. आणि त्यानंतर इथे छान छान अशा फोटोशूट करत होते, कारण की सगळ्यांना यावर्षी डेकोरेशन खूप आवडलं होतं. आणि हे सगळी आयडिया आमच्या 3 दीदींची होती. त्या तिघीजणीच मिळून ह्या सगळं डेकोरेशन केले आहेत. त्यांनाच करायचं होतं. त्यांची इच्छा खूप होती की असं काहीतरी नवीन करूया यावर्षी, कारण की मल्हार थोडासा मस्ती करतो, पण त्याला एक माणूस होतं पकडून, कारण की त्याला कोणतरी पकडावं लागतं. नाहीतर हे काही राहिलं नव्हतं. सगळी रांगोळी हाय तशी सगळी काढून टाकला असता, कारण की तो इकडे तिकडे केलाच आहे गुलाबाची पाकळ्या वगैरे, कारण की तो काही ठेवत नाही. तरीसुद्धा आम्ही म्हणजे आमच्या मुलांनी तर प्रयत्न केलाच की मल्हारला पकडून कसं ना कसं यावर्षी आपण डेकोरेशन छान करायचंच आहे. मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभ करण्याची परंपरा आहे. पौराणिक कथेनुसार सुवासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो. आणि त्यानंतर बघा, इथे मल्हार कृष्णवीचा बोरनाण मल्हारची मोठी आई आणि मोठे पप्पा करत होते आणि त्यांना पण खूप हौस आहे बोरनाण वगैरे असं काही करायची. खूप हौस आहे, असं करूया तसं करूया, आज ह्या वर्षी जरासं वेगळं करूया. आणि आज दिवसभर झालं त्यांचं एकच चालू होतं मल्हारच्या आईचं की आज लवकर आवरायचं असं करायचं. सगळं डेकोरेशन पार पडलं पाहिजे, सगळे पतंग लावले पाहिजे, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. बापरे, असं वाटत होतं की आजचा दिवस कधी जातो बाबा, इतकं डेकोरेशन म्हणते. तर चला, मल्हारच्या आईच्या आवडीनुसार सगळं झालं होतं आणि खूप खुश होते सगळे, कारण की यावर्षी खूप छान वाटत होतं, मन प्रसन्न वाटत होतं, कारण की श्री विठुराया
आणि बाळकृष्ण पण होते आमच्यासोबत बोरनानाला. त्यामुळे आणि ते बघा आमचा बाळकृष्ण कसा करतो की मुरमुऱ्यामध्ये पूर्ण बासुरी घालून फिरवतो त्याला खूप मज्जा वाटत होती. तो काय उठायलाच तयार नव्हता. त्यानंतर आम्ही ते बोरनान केल्यानंतर छान छान असा फोटोशूट करत होतो. आणि फोटोशूट करताना मल्हारची मस्ती इतकी चालू असते की मुद्दाम तो असा बासुरी इकडे तिकडे फिरवायचा, नाहीतर माझ्या नथवरती ठेवायचा, माझी नथ मोठी दिसायची तो खेचायचा, असं काहीतरी त्याचं चाललं होतं. खूप मस्ती करत होता तो. ऐकायला कसाच तयारी नव्हता, कारण की त्याला खूप आनंद वाटत होता. त्याला ड्रेससुद्धा काढायचा नव्हता त्या दिवशी, ड्रेससुद्धा काढू देत नव्हता. नको ड्रेस काढू, माझा बड्डे झाला ना म्हणत होता. आणि त्यानंतर बघा इथे फोटोशूट करत होतो मल्हार आणि कृष्णविजय. तर बघा ते दोघांचं बहीण भावांचं प्रेम इतकं आहे की काही सांगायलाच नको. एकमेकांना किस करतात आणि खूप छान छान असे पोज देऊन फोटोशूट होत होता त्यांचा दोघांचा. मी एवढे फोटो टाकले त्यामध्ये. आणि त्यानंतर बघा एक काकी राहिली होती, म्हणजेच मल्हारची फेवरेट काकी आहे. त्या जरा उशिरा आल्या, त्या कामाला जातात त्यामुळे. आणि त्या आल्यानंतर मग ते बोरनान वगैरे त्या पण बोरनान केल्या मल्हार कृष्णविजयचं. आणि त्यानंतर हळदी कुंकू आटपलं आणि त्यानंतर म्हटलं की चला फोटो काढूया, कारण की त्या साडी घातल्या नव्हत्या असं सारखं बोलत होत्या. तरी पण म्हटल्या मी आज साडी घातली नाही तरीसुद्धा मला हे डेकोरेशन बघून आज मला फोटो काढावा असं वाटत आहे. तर चला म्हटलं माझ्यासोबत एक फोटो काढा. तर फोटो काढलो. तर फ्रेंड्स, आजचा बोरनान आणि हळदी कुंकाचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय, थँक्यू.